पहिलं षटक सुशांत घेऊन आलेले. तर सामनाकरी फलंदाज आशुतोष. सुशांत गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र फायदा उचलता आलेला नाही. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने अकाउंट ओपन होते साईगाव संघाचा आणि एका धावने अकाउंट ओपन केले फलंदाज सायनाथ या फलंदाजाने. सायनाथांनी आपलं अकाउंट ओपन केलं आणि अकाउंट संघाचंही ओपन झालेलं आहे. सुशांत फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. जयनमन लांबच संघाकडून इथे मात्र सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा साईगाव संघाला. नवीन फलंदाज राकेश हातामध्ये खेळपट येतोय. पहिला फलंदाज बादून फेलमध्ये पडताना आशुतोष गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. तर पंचांनी थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज राकेश वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी आलेला आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाजाला. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. आपण सामना पाहतोय साईगाव विपक्ष लांबच या दोन संघामध्ये. आपण पाहत आहात पॉवर स्पोर्ट्स शेलरला आयोजित पॉवरफुल ट्रॉफी पॉवर ट्रॉफी वीक 24. इथे मात्र पॉइंट रिथममध्ये चांगली क्षेत्ररक्षण क्विक थ्रो पाहायला मिळतो. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. 2 धावा. साईदेव प्रतिष्ठान साईगाव विपक्ष जुहानमन लामज या दोन संघामधील सामना आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलर बी विपक्ष आई गावदेवी खालिंग या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघनायक आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे.
नेक्स्ट मॅच पॉवर शेलर बी विपक्ष आईगवी खालिंग. इथे मात्र कार्पेटचे सहारे चेंडू ठेवलेले वायडिश डीप मिड ऑफ रिजन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या एका धावेने वाढते 3 धावा. पहिले षटक प्रगती पदावर सुशांत पहिले षटकात आलतोय. प्लेयर मिस षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साईगाव संघाची धावसंख्या 1-3. चांगले षटक सुशांतचं पाहायला मिळालेलं आहे. मागील सामन्यामध्ये पॉवर शेलर बी संघाकडून सुशांत याने इनमिन 3 धावाच खर्च केल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी 2 विकेट प्राप्त केले होते. इथे मात्र या सुशांतने 3च धावा त्या सुशांत प्रमाणे खर्च केलेले आहेत. मात्र इथे त्याने या सुशांतने 1च विकेट प्राप्त केलेला आहे. उपमा देतो मी त्याला रांगणे आला पाहिजे का. हा चालेल नक्कीच तू सांगतो ते आलं. मग माझा मोबाईल रिचार्ज झाला असेल. इथे मात्र आपण पाहतोय या जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न एष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. एस्ट्रक्षे यामध्ये पंच गणेश पाटील सरांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू प्रथमेश. कालचा दिवस वॉरियर्सचा सुपुत्र प्रथमेश ठाकरेच्या नावे राहिला होता. कारण सिंधुदुर्ग इथे 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये 26 चेंडूमध्ये तब्बल 100 धाव करून काढल्या होत्या. 12 चौकार आणि त्यामध्ये 8 षटकांचा समावेश होता. कालचा दिवस प्रथमेश ठाकरेच्या आयुष्यामधील सुवर्ण दिवस राहिला होता. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र अतिशय वेगाने दुसरी धावी पूर्ण करतायत फलंदाज. चांगली रनिंग पिढीतून विकेट आणि चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 5. सचिन आणि हा चौकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने 9 वर पोहोचते. धावसंख्या 9 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सचिन नाही त्या सोडा त्याला आवाज द्या. ए सचिन तीन पाठव. आणि हा चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. गेअर चेंज करताना एक फलंदाज साईनाथ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रथमेश दुसऱ्या षटकात आलतोय.
इथं मात्र फटका फसलेला आहे. सेफ लँडिंग होतोय चेंडूची. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. स्कोरबोर्ड धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 14 धावा. सॉरी, एका चुकीची दुरुस्ती. 14 धावा. प्रथमेश दुसरं षटक हलतोय. आपण सामना पाहतोय साईगाव विपक्ष लामज या दोन संघांमध्ये 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहू शकता. मौका भी दिया और छक्का भी दिया. षटक मात्र महागडं षटक प्रथमेशचं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये सुशांत यांनी फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवले होते. केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये प्रथमेश यांनी 17 धावा खर्च केलेल्या आहेत. आज नक्कीच शेलारचा वंडर बॉय खुश आहे, कारण शेलार बी संघाने नक्कीच 2 सामने जिंकलेले आहेत. आज शेलार बी संघाला नक्कीच त्यांचे मार्गदर्शन लाभलेलं आहे. सचिन मैदानाच्या बाहेर असताना पॉवर शेलर बी संघाने आपले पॉवर दाखवलेले आहेत. 2 सामने सलग जिंकलेले आहेत. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे शेलर ए संघाला दाखवता आलं नव्हतं, मात्र शेलर बी संघाने नक्कीच हे दाखवून दिलेलं आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेले. इथं मात्र कट केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. नाणेफेक केले जाईल. आमच्या नाणेफेक कक्षामध्ये पॉवर शेलर बी विपक्ष गावदेवी गावदेवी खालिंग इथे 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जोपर्यंत थ्रो पोहोचेल तोपर्यंत 2 धावी पूर्ण. हा चांगली धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पिछाडीवर होता साईगाव हा संघ, मात्र दुसऱ्या षटकापासून या संघाने नक्कीच धावांचा वेग वाढवलेला आहे. इथे ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीपला स्क्वेअर लेग रिजनला. इथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धावीने या षटकामध्ये चौकड्यांचा धावप्ले घालता ठेवलेला आहे. धावसंख्या 30. रोशन शेवटचे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. रोशन अदलतोय.
यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती आणि इथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रणनीती. पहिला चौकार आल्यानंतर त्यानंतर 4 चेंडूमध्ये 2-2 धावांवर भर दिलेलं गेलेलं आहे. चांगली धावसंख्या 32. आपण सामना पाहतोय साईदेव प्रतिष्ठान साईगाव विपक्ष जयहनुमान लामत या 2 संघामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला गोलंदाज रोशन. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. इथे मात्र लॉफ्ट केलेला चेंडू, लॉफ्टेड फटका, गॅप मधून चेंडू निघून जाईल सीम अपार चौकार. या षटकाची सुरुवात चौकार. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. शलर संघाचा संघाने कॉल करेल. छापा कॉल आहे आणि छापा झाला तर शलर संघाने टॉस जिंकलेला आहे. माननीय विनंती कमी व्यापीचे सोडायचे. आपण फक्त नक्कीच शॉर्ट मध्ये वार्तालाप करणार होता. शलर संघाने दोन्ही सामने नक्कीच तू दिमागात जिंकले. लक्की करणार शलर संघाचा आहेस, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आणि खेळाडूंनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे त्या परफॉर्मन्सवर काय म्हणशील? खूप छान सगळ्यांनी दिलेलं परफॉर्मन्स. नक्कीच जेवढं चांगलं आयोजन केलेलं आहे तेवढं चांगलं प्रदर्शन आपल्या संघाचं पाहायला मिळतं. मात्र आता प्रतिस्पर्धी आपल्याला नवीन पाहायला मिळेल. खालिंग संघ ज्या संघाने चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे या संघासमोर टॉस आपण जिंकले का नॅशनल क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना या संघाला निर्धारित 3 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी पुन्हा एकदा तेच गोलंदाज असतील काय? गोलंदाजीमध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल? नाही. तर आपल्या संघाला दुसरीच्या खालिंग संघाने टॉस आपण गमावलेला सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस आपण जर जिंकला असता तर काय असता? फलंदाजीच घेतली असती आणि आपल्या मनासारखं घडलं आहे, जे हवं ते मिळालेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट असेल, ज्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+. शलार संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे आणि या संघाने सलग 2 सामने मध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. तर या संघासमोर काही रणनीती आपण तयार केलेली आहे? रणनीती नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या संघ सुखीचा मित्र टॉस झालेला आहे. या टॉस जिंकलेला आहे शलार संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. योगेश रणदिवे आमचे एक्सपर्ट स्कोरर आपण या. योगेश रणदिवे एक्सपर्ट स्कोरर योगेश रणदिवे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये या. तर वळू आपण सामन्याकडे जे लक्ष आहे 37 धावांचा आणि 37 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर आता मात्र मैदानामध्ये सज्ज झाले आहेत. रोशन आणि त्याच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा सक्रिय फलंदाज रोशन आणि सुशांत. तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज साईनाथ. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. या झेल सोडला जातोय. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतो साईनाथ निराश पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे एक लॉलीपॉप झेल होता खरं तर, मात्र तो झेल थट्ट्या सर्कलमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला पकडता आलेला नाही
आणि जीवदान मिळतंय या फलंदाज रोशन याला. 37चं लक्ष आहे. 37च्या लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय जयनुमाना लांबच हा संघ. प्रणित मोरे यांच्याकडून दोन्ही बॅटरना एक सोनं संधी आहे. प्रति षटकाला मागे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. आपण आपला बँक बॅलन्स तर वाढणार आहेत, मात्र नक्कीच आपला रन बॅलन्सही वाढू शकतोय. षटकारास 100 पारितोषिक इथून जाहीर केले गेले आणि दोन्ही बॅटरना दोन्ही फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. साईनाथ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक बदलते, तर यावेळी सामना करेपर्यंत सुशांत. येथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू. डोंट रे जाओगे. फ्रंटलाईन गोलंदाज जाऊ नाहीत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक बदलते. इथं मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट हँड समोर आहे आणि आउटसाइड ऑप्शन टप्पा गोलंदाजाने ठेवलेला आहे. कुठे नक्कीच मिडल समोर करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत नाही, त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा दूर ठेवला जातोय. चांगली गोलंदाजी, आयडल गोलंदाजी म्हणता येईल. आपण पाहतोय बहुतेकशी गोलंदाज असेही आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ते स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नात मात्र फलंदाजी रीच मध्ये जेव्हा चेंडू येतोय तेव्हा तो बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहतो रन इथे स्पष्ट दिसते. फलंदाजापासून जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टमचा टप्पा नक्कीच गोलंदाजाने राखून ठेवला आणि साईने त्याचं कौतुक करावं लागेल. त्यांनी मागील तिन्ही चेंडू एकाच टप्प्यावर हाताळलेले आहेत. जणू काही एखादं कॉईन तिथे ठेवलं गेलेलं आणि त्या कॉईनवर गोलंदाजी करताना गोलंदाज साईनाथ आपण पाहतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. यावेळी चुकी आणि चुकीला माफी नाही. यांच्याकडून साईगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. साईगावचे सुपुत्र आहेत रुपेश ठाकरे, जे सध्या नक्कीच नागले चषकामध्ये लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. त्यांच्याकडून साईगाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. तसेच त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रुपेश ठाकरे, मॅन फ्रॉम साईगाव. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 7. 5वा चेंडू नक्कीच चुकीचा आपल्याला पाहायला मिळत होता, कारण त्यावर तो चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. मात्र तो चेंडू फलंदाजाच्या रीच मध्ये पाहायला मिळत आणि फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये चेंडू असल्यामुळे सुशांत कुठे शांत राहतोय. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवम येतो. 37 लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या 7. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथून 30 धावांची आवश्यकता, म्हणजे 15ची सरासरी राखावी लागेल जॉन लांबा संघाला जे संपादन जर करायचं असेल तर. पॉवर ट्रॉफी 2024 आयोजक पॉवर स्पोर्ट्स शेलर अमित शेलारकर यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा मेगा येऊन आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचे आधारस्तंभ कुठे पॉवर शेलार नक्कीच संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे तिथे मात्र संदीपजी घरत आपला बहुमूल्य वेळ आपल्या संघासाठी नेहमीच देत असतात. मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. संघावर अतुनात प्रेम, गावावर अतुनात प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व सध्या आमच्या व्यासपीठावर आहे आणि शेलार संघाने नक्कीच चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. मोठ्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र छोट्या संघाने चांगली कामगिरी केली. छोट्या संघाने मोठी कामगिरी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यस, छोटा पैकेट बड़ा धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. गोलंदाज शिवम दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे, तर सामना करेल फलंदाज यावेळी रोशन.
रोशन याला पहिल्याच चेंडूवर मिड ऑन रिझन मध्ये जीवदान मिळालं होतं. प्लॅन मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर धावपले 7 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे जयनमान लामत संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र समोर केलेला सरळ बॅटने वाढू शॉट हिलला नाही आणि चेंडू निघून जातोय या स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौका. दुसरं षटक प्रगती पदावर शिवम दुसरं षटक बदलतोय. तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज रोशन. इथे मात्र चांगली वापसी चांगला कमबॅक करताना गोलंदाज आपण बघतोय. दुसरं षटक प्रगती पथावर शिवम आदोलो. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चौकार त्यानंतर चेंडू निर्धाव. पाहूया या चेंडूवर चौकार व्हायला मिळेल का की मात्र हाय चेंडू निर्धाव. यावेळी मात्र फटका फसलेला या फायनल रिझन मध्ये झेल सोडला जातोय. दुसरा जीवदान रोशनला नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. जणू काही नशिबाचा नाश्ताच करून रोशन आज पॉवर ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. कारण 2 जीवदान आतापर्यंत रोशन याला मिळालेले आहेत आणि दोन्ही सहसोबत झेल सोडले गेलेले आहेत. चार धावसंख्येवर हिटमॅन रोहित शर्मा याला जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर रोहित शर्माने 264 धावा करून काढल्या होत्या. वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आणि एकमेव असा बॅटर आपण बघतोय ज्याच्या नावे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 ते वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकांचा विक्रम आहे. एकमेव असा बॅटर संपूर्ण वर्ल्ड क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. जेव्हा तो खेळपट्टीवर असतो तेव्हा क्रिकेट रसिक त्याच्या शतकाची नाही तर द्विशतकाची अपेक्षा करत असतात. शिवम गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळी सामना करू फलंदाज सुशांत. इथे मात्र फटका बसलेला आहे शतरक्षक चेंडू खाली. इथे मात्र अंदाज बांधता आले नाही तोपर्यंत फलंदाज 1 धाव इथे पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते धावफलकावर 13 धावा. 37 लक्षाचा पाठलाग करताना 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये इथून 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयनमान लामत संघाला. सात चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयनमान लामत या संघाला. इथे मात्र स्टेप मध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतो. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या माधव ठाकरे सर तर स्केलिकचे पंच गणेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र प्लॅन मिस मात्र पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. वाईट साठी कुठल्या प्रकारचं रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे. धावसंख्या 1 धावीने वाढते 14 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र अराउंड लेग आणि त्रिफलाबाद खराब शॉट सिलेक्शन आपण बघतो. फलंदाजाने इष्टा दाखवल्या आणि गोलंदाजांचा इष्टा वाकवल्या. यू मिस आय डेफिनेटली हिट.
रायझिंग प्लेअर रितेश इंगले आलेले आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये कदाचित त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहूया. कारण तामिळकडे त्यांचा कल जास्त आहे आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांची जी प्रीमियर लीग स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये कदाचित येणाऱ्या काही वर्षामध्ये रितेश इंगले आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या 23 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते जॉनमन लामस संघासमोर. सनील शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी आता मात्र सनील याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे साईगाव संघाकडून. साईगाव संघासाठी मयूष भोईर नक्कीच इंजर्ड असल्यामुळे नक्कीच आपल्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळाले नाही. मात्र नक्कीच त्यांचे हात शिवशिवत होते जेव्हा नक्कीच शेलार संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. हिटमॅन म्हणून ते प्रसिद्ध आहेत. इंजर्ड असल्यामुळे नक्कीच कदाचित 1 महिना ते क्रिकेटपासून दूर असणार आहेत. इथे मात्र आपण पाहतोय जोरदार अपील केला गेला होता, पंच संमत नाहीत. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट कट पंच दर्शवतात. स्कोरबोर्डवर स्कोर आपण पाहतोय 15. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा वापसी करून दिलेला लामस संघाला आणि मोठा फटका सामन्यामध्ये नक्कीच रंगत निर्माण करू शकेल. आता सध्या आपण पाहतोय मोठ्या धावांपासून मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवलेल्या फलंदाजांना. सनील बॉलिंग ट्रॅकवर 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू ठेवलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. तेथे क्षेत्ररक्षक आहे. डीप मिडविकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाची आणि एकेरी दुहेरी धावेने काही फरकही पडणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. इथे मात्र इक्वेशन थोडंसं अवघड होतं. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 4ही मोठे फटके लांबच संघाला अनिवार्य असणार आहेत. करूया मरो आणि पहिला तर आलाय, पहिला मोठा फटका आलाय. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण फलंदाज षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 22. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र तिन्ही मोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी जयनुमाना लांबच संघाला. गेलीच्या अंगामधील एक विक्रम नक्कीच मला आठवतोय ज्याने अर्नव इंटरप्राइजेस खारबाव संघाला 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता होती नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघाविरुद्ध. आणि त्यावेळी मात्र सोनाले मैदानावर सागर कारभार याने सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकून खारबाव संघाला हरलेला सामना जिंकून दिला होता. पाहूया इथे तेच चित्र पाहायला मिळेल का. आणखीन एक आलाय आणि आणखीन एक चेंडू शिमाशेवर गेला. व्हॉट अ बॅटिंग. खुश आहेत. आता मात्र त्यांच्याकडून शेअर मार्केट वाढलेलं आहे कारण आपण पाहतोय बक्षिसामध्ये वाढ झालेली आहे. यानंतरच्या दोन्ही षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रणित मोरे यांच्याकडून फलंदाजाला 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट और मैच होती हुई सुपरहिट मैच आपल्याला पाहायला मिळते कारण सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पैसा वसूल सामना आपण पाहतोय पॉवर ट्रॉफी 2024 मधील आयोजक पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून चांगला सामना पाहायला मिळतोय.
2 चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने कंबर कसलेली आहे. डुअल डाय सिच्युएशन होती, मात्र डुअल डाय सिच्युएशन मध्ये चांगली फलंदाजी करताना आपण बघतोय भुला ते दर कुछ अलग कर, आणि काहीतरी अलग करताना आपण पाहतो 2 षटकार ठोकलेले आहेत सुशानेने. सुशानेला गोलंदाज शांत ठेवू शकलेला नाही. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. वॉट मॅच, रोमांचक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र फटका फसलेला आहे. कॅच नाही तरी मॅच आहे, आणि हा कॅच पकडलेला आहे क्षेत्ररक्षकाने, आणि इथे मात्र आपण म्हणू शकतोय की कॅच नाही, पुन्हा एकदा आपण म्हणूया हे मॅच पकडलेले आहे. आता मात्र मिशन इज इम्पॉसिबल. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कारच आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल, कारण 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे, आणि 1 चेंडू मध्ये तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पकड आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची या सामन्यावर मजबूत झालेली आहे. सुशानेने नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला घाम फोडला होता. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय, मात्र हा संघही सीमाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, या स्पर्धेबाहेर जाताना पाहायला मिळतोय. अभिनंदन अभिनंदन साईगाव अँड हार्ड लक लामच. तर वळू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघाकडून ज्यांनी 13 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं होतं तो साईनाथ ठरलाय साईगाव संघाचा सामन्याचा सामनावीर. साईनाथ इज मॅन ऑफ द मॅच.